तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात तुम्हाला विश्वासही बसणार नाही. अद्वैत रक्ताच्या हळद पडलाय आणि त्याला अर्जुनला सालीबाबत काहीतरी महत्त्व सांगायचं आहे. पण त्याला काय सांगायचं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. चला मग आजचा भाग सुरू करूया. तर आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की सायलीने घातलेली अट त्याप्रमाणे अर्जुन सगळ्या सुभेदारांना सांगितलेलं असतं त्याने की आपल्याला उद्या सायलीचे माहेरी म्हणजे वात्सल्य आश्रमात जायचं आहे. कारण काल आपण हेही बघितलं की कल्पना ठामपणे नकार दिला. त्यामुळे सायली थोडी नाराज होते. मात्र अर्जुन तिला आश्वासन देतं की मी सगळ्यांना घेऊन येईल. मात्र सायली म्हणते कुणालाही बळजबरी आणू नका आणि मला प्रतिमा आत्ते आणि रविराज काका यांना पण सांगायचं आहे असं म्हणून दोघेही घराबाहेर पडतात. प्रताप हा कल्पनाच्या रूममध्ये जाऊन तिला सांगायचा प्रयत्न करतो की आपली सून ही पहिल्यांदा माहेरी चालली, आपल्याला तिच्यासोबत जायला हवं. मात्र कल्पना त्याला सांगते की मला आता कुणावर विश्वास ठेवायचं वाटत नाही आणि तो तिला सांगतो एवढा टोकाचा निर्णय घेऊ नको. पुढच्या क्षणी डायनिंग टेबल बसले असताना तो पुन्हा सगळ्यांना विचारतो. मात्र कल्पना पुन्हा त्याला नकार देते आणि उलट अस्मिताने पूर्णालाच विचारते तुम्हाला तिकडे जायचं आहे का. मग त्याच्या अशा बोलण्यामुळे कोणीही प्रतापला होकार देत नाही. प्रताप इथे पार निरत्र होऊन जातो. मग किल्लेरांच्या घरी मात्र अर्जुन सायली गेल्यानंतर रविराज पुरता भाऊक होत प्रतिमार म्हणतो की मी लहानात तन्वीचं बालपणात मिस केलंय आणि त्याच पुन्हा आश्रमात जायचं ज्या आश्रमाने माझ्या लहानात तन्वीला वाढवलंय तिथे गेलं की फार इमोशनल होऊन जाईल. मग प्रतिमा त्याला म्हणते मी तर तयार आहे, तुमची इच्छा असेल तर आपण तिकडे जाऊया. पुढच्या सीनमध्ये आपण बघतो की अर्जुन सायली किल्लेरांकडनं डायरेक्ट पोहोचले आश्रमात आणि त्यांना आश्रमात आलेलं बघून मधू आणि बच्चे कंपनी फार खुश होतात. मग सायली बघते की आश्रमावर बोर्डच नाहीये. मग ती अर्जुनकडनं तो बोर्ड तिथे लावून घेते आणि मग कुसुम दोघांना छारपणे ओवळा त्यांची दृष्ट काढते आणि अर्जुनला उखणा घेत आश्रमाच्या आत बोलवत आहे. मग आश्रमात आत आल्यानंतर मात्र सायली अर्जुनचा हात पकडत प्रत्येक जागा प्रत्येक वस्तू ज्या जागी ती होती जी वस्तू तिने वापरली सगळं त्याला सांगायला लागते. अर्जुन सुद्धा अति प्रेमाने ते सगळं न्याहाळत असतो. मग शेवटी दोघेही बाहेरच्या गार्डनमध्ये सीताफळ झाडाखाली येऊन बसतात आणि सायली तिथे पण इमोशनल होत त्याला सगळं लहानपणे सांगत असतंय. मग सीन शिफ्ट होतो जिथे नेहमीप्रमाणे अश्विन हा प्रिया उर्फ तन्वीला भेटायला गेला असतो आणि प्रिया रडण्याचं नाटक करत त्याला फार इमोशन करत असते की माझे बाबा कुठे आहेत, त्यांची मला प्रचंड आठवण येते आणि ते वकील पण आहेत, ते इथे आले की मला ते बाहेर काढते म्हणून प्लीज त्यांना इथे यायला सांग. मग अश्विन पण एखाद्या नेत्याप्रमाणे तिला आश्वासन देतो की मी नक्कीच रविराज शाखेला इथे जेलमध्ये घेऊन येईल. बघूया पुढे काय होत होते. आणि मित्रांनो, इथे आजचा ठरलं तर मग या मालिकेचा 10 ऑगस्टचा धमाकेदार भाग इथे संपतोय. तर उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की दहीहंडीच्या दिवशी अर्जुनला दिसतं की अद्वैत हा रक्तात हळद पडलाय आणि तो सायलीच्या आई वडिलांबद्दल काहीतरी सांगायचंय असं म्हणतो. तर त्याला काय सांगायचं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तुम्हाला मालिकेबद्दल काय वाटतं, काय आवडतं, काय नाही आवडतं ते कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.